शाहू आंबेडकरांचा वार्ता सांगणार आहोत। BN राव हे घटनेचे शिल्पकार म्हणून वर्णवादी माणसं मानतायत, सनातनी माणसं मानतायत की BN राव घटने के शिल्पकार है, बाबासाहेब नहीं है। तो वर्मा नावाचा वकील ओरडतो आहे, तुम्ही पाहिलं। बाबासाहेबांचा मनाचा मोठेपणा एवढा की जेव्हा संसदेमध्ये शेवटचं भाषण दिलं तेव्हा बाबासाहेबांनी म्हटलं, मैं BN राव का भी बहुत बड़ा आभारी हूं कि उन्होंने हमें मदद की। BN राव कोण होते? सनदी अधिकारी होते। आणि पहिल्यांदा जेव्हा सभा निर्माण झाली संविधान सभा, त्या संविधान सभेमध्ये अध्यक्ष राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी आपल्या अखत्यारीमध्ये त्यांना न्याय सल्लागार म्हणून नियुक्ती दिली। अपॉइंटेड होते ते, त्यांना पगार मिळत होता। आता व्हावं असं पूल बनवण्याचं काम चालू व्हावं, कसं बनणार आहे पूल? एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला सांगेल मंत्री की बाबा रे याचं एस्टिमेट तयार कर, तो इंजिनियरला सांगेल त्याचं एस्टिमेट तयार कर, त्याचं स्ट्रक्चर तयार कर, सगळं स्ट्रक्चर तयार करून तो जो एक्झिक्युटिव्ह आहे तो मंत्र्याकडे आणेल। मंत्री जर बाबासाहेबांसारखा असेल तर मजबूत भाकरा नांगल डॅम उभा होतो, आणि बांधकाम मंत्री जर आजच्यासारखा असेल तर बनवलेला पूल 10 दिवसात कोसळतो। आता असू द्या हा गमतीचा भाग, पण मंत्री हा शेवटी त्या पुलाचा निर्माण करता ठरतोच, कारण ही इज अ सुपर अथॉरिटी। बाबासाहेब सुपर अथॉरिटी होते। ज्या दिवशी मसुदा समितीचे अध्यक्ष झाले, युनानुमसली एकमतानं बाबासाहेबांची निवड करण्यात आलेली होती आणि BN रावांनी एक ड्राफ्ट तयार केलेला होता मसुदा समिती बनण्याच्या पूर्वी। हे महत्वाचं मानतोय। का बरं हे म्हणतायत? मसुदा समिति बनने से पहले BN राव ने ड्राफ्ट बनाया था। अरे संविधान का ड्राफ्ट तो 1925 को मोतीलाल नेहरू ने भी बनाया था, माहिती आहे का तुम्हाला? 1925 मध्ये पहिला संविधानाचा ड्राफ्ट मोतीलाल नेहरूंनी बनवला। ब्रिटिश पार्लिमेंट मध्ये नेल्याबरोबर त्याला असं बाजूला ठेवण्यात आलं, कारण अरे स्वतंत्र भारताला ज्याची गरज आहे त्याचं एकही सिद्धांत तुमच्या या संविधानामध्ये दिसत नाही म्हणे। हा संविधान ऍक्सेप्ट करण्यासारखं नाही, म्हणून मोतीलाल नेहरूंचं संविधान कचऱ्यात टाकण्यात आलेलं होतं। हाही इतिहास आहे। त्याच्यानंतर 2 संविधान अजून निर्माण करण्यात आले होते, तेही ब्रिटिशांनी कचऱ्यात टाकले। तो उल्लेख न करता रावांवरती येतो। रावांना राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी ड्राफ्ट तयार करायला सांगितलेलं होतं। रावांनी ड्राफ्ट तयार केलेला होता मसुदा समिती बनण्याच्या पूर्वी, पण तो जाहीर केलेला नव्हता। 29 ऑगस्ट 1947 ला ठरावाप्रमाणे राष्ट्रपती राजेंद्र प्रसादांच्या अध्यक्षतेमध्ये मसुदा समितीचं गठन झालं। 7 सदस्य होते आणि 30 ऑगस्टला म्हणजे दुसऱ्याच दिवशी मसुदा समिती स्वायत्त आहे म्हणून मसुदा समितीची बैठक झाली आणि एकमतानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मसुदा समितीचा अध्यक्ष घोषित करण्यात आलं, एकमतानं। आता बाबासाहेब अध्यक्ष झाले, त्याच्यानंतर मसुदा समितीची पुढची बैठक 2 महिन्यानंतर, मला वाटतं 26 की 27 ऑक्टोबरला होणार होती। त्याच्या मधात राष्ट्रपती राजेंद्र प्रसादांनी राष्ट्रपतीच्या सही आणि शिक्क्यानिशी एक पत्र बाबासाहेबांना पाठवलं। काय होतं त्या पत्रामध्ये? BN रावांनी आधीच संविधानाचा ड्राफ्ट तयार केलेला आहे, मसुदा समितीच्या सगळ्या सदस्यांना तो वाटा आणि त्यानुसार कार्य करा। नीट लक्षात घ्या, बाबासाहेब मसुदा समितीचे अध्यक्ष झालेले आणि संविधान निर्माता सभेचे अध्यक्ष कोण? राजेंद्र प्रसाद। ते आदेश देत आहेत एका अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांना की रावांनी ऑलरेडी संविधानाचा ड्राफ्ट तयार करून ठेवलेला आहे, दुसऱ्या अर्थानं ते सांगतायत की तो जसाच्या तसा ऍक्सेप्ट करा आणि संविधान घोषित करा। तो पत्र आल्याबरोबर बाबासाहेब सारखा कणखर माणूस नाही हो, 1-2 तरी वर्तमानाच्या काळात तसे पाहिजे होते। बाबासाहेब आंबेडकरांनी काय उत्तर दिलं म्हणून माहित आहे? मसुदा समितीचा कार्यभार स्वतंत्र आहे, रावांचं ड्राफ्ट कुणालाही वाचण्यासाठी वितरित करण्यात येणार नाही। तो तुम्ही मसुदा समिती समोर प्रचलित नियमानुसार सबमिट करा। त्यांच्यासोबत इतर निर्माण केलेल्या समित्यांचे अहवाल आणि आम्ही सगळ्यांनी निर्माण केलेले अहवाल हे तपासू, योग्य काय ते निर्णय घेऊन नवीन संविधानाची निर्मिती आम्ही करू। हे राजेंद्र प्रसादांना दिलेलं उत्तर आहे। आणि गंमत काय, जेव्हा रावांचा ड्राफ्ट पुढे आला त्या रावांच्या ड्राफ्ट मधला फक्त तोच भाग स्वीकारण्यात आला
जो रेडीमेड होता. नीट बोलतो आणि हे तुम्ही सगळं लक्षात घेतलं पाहिजे. रावांचा कोणता ड्राफ्ट स्वीकारला? सल्लागार म्हणून बरं का. कोणता ड्राफ्ट? जो रेडीमेड होता. आता हा रेडीमेड ड्राफ्ट कोणता? 1935चा ब्रिटिश इंडिया कॉन्स्टिट्यूशनचा जो मूलगामी सिद्धांत होता, त्या सिद्धांताला धरून कॉपी केलेला जो भाग होता, तो स्वीकारण्यात काही गैरअर्थ नव्हता. बाबासाहेबांनी तो स्वीकारला, पण ते स्वीकारल्यानंतर त्याच्या खाली तळटीप केली की हा जसाच्या तसा स्वीकारल्यामुळं भारताच्या सर्व सामाजिक, राजकीय, भौगोलिक, आर्थिक स्थितीला लक्षात घेता हा ड्राफ्ट जरी स्वीकारला गेलेला असेल तरी त्याच्यामध्ये योग्य ते बदल आणि योग्य ते शब्द रचना करून मसुदा समिती नवीन ड्राफ्टमध्ये याचा समाविष्ट करेल. याचा अर्थ रावाच्या पूर्ण ड्राफ्टला फुली मारलेली होती बाबासाहेब आंबेडकरांनी. हे नाही मानणार हे लोक.